कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2 महिन्यापासून शासनाने सर्वत्र संचारबंदी लागू केली होती। त्यात जिल्ह्यातील सर्व व्यवसाय कामे ठप्प झाली। अशातच अनेक नागरिक बेरोजगार झाले। अनेकांच्या हातातील कामे गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली। आता संचारबंदी उठविल्याने शहरातील बाजारपेठेत कामे सुरू झाल्याने मंदीच्या सावटात चोरीचे सत्र सुरू झाले। फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील चैतन्य कॉलनी समोरील जुना बायपास रस्त्यावरीलच गंगासागर प्रोव्हिजन्सचे मालक राजकुमार गुल्हाने यांच्या घरी रात्री चोरी झाली। राजकुमार गुल्हाने परिवारासह लग्नाकरिता घर बंद करून बाहेर गेले होते। या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी वरील मजल्यावरील दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। आरोपींनी घरातील चांदीचे ताट अंदाजे किंमत 5,000, चांदीचे भांडे किंमत 10,000, नगदी 36,000 रुपये, सीसीटीव्ही DVR बॉक्स 5,000 असा एकूण अंदाजे 56,000चा ऐवज चोरून लंपास केला। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद झाला, मात्र चोरट्याने शक्कल लावून सीसीटीव्हीचा DVR बॉक्सही चोरी केला। रविवार 14 जूनला सकाळी फिर्यादी राजकुमार गुल्हाने परत आल्यानंतर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले। यामध्ये त्यांना चोरी झाल्याचा संशय आल्याने गुल्हाने यांनी तात्काळ फ्रेजरपुरा पोलिसांना माहिती दिली। फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादवी कलम 454, 457, 380 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेत आहे। माझं किराणा दुकान आहे गंगासागर प्रोव्हिजन, किरण नगर नंबर 2। माझ्या घरी चोरी झालेली आहे। काल संध्याकाळी झालेली आहे, किती वाजता झाली हे मला माहीत नाही, पण काल संध्याकाळी झालेली आहे। आपण कुठे गेलो होते? तर हो, मी बाहेरगावी गेलो होतो येरड बाजारला। माझ्या पुतण्याचं लग्न असल्यामुळे काल जायचं काम पडलं। तर तिकडून येताना आज आम्ही इथं 9-9:30 वाजता आम्ही वापस आलो हार वगैरे घ्यायसाठी आमच्या घरापाशी अमरावतीला। तर इथं गाडी वगैरे उभी केली, तर कोणाला टॉयलेटला जायचं होतं, कोणाला पाणी पाहिजे नव्हतं, त्याच्यामुळे मी पाणी आणायला गेलो। तर खालचे कुलूप लावून होते, खालचे कुलूप लावून असल्यामुळे दोन्ही कुलूप लावून होते दोन्ही, आणि मी लॉक उघडले दोन्ही लॉक उघडल्यानंतर मी वरतं गेलो तर वरतं पूर्ण कुलूप तोडलेलं होतं आणि ते दार लावून होतं, आणि जे बाथरूमपासून जे दार आहे त्या दार आणि ते उघडं होतं। त्यांनी चोरी जे केलेली आहे ते वरतून केलेली आहे। तो गेला कोणा साईडनं हे एवढं माहीत नाही मला। एक तर या झाडावरून जाऊ शकते, नाही तर इकडल्या साईडनं जाऊ शकते। राजकुमार गुल्हाने यांच्या घरासमोर मोठे झाड वाढल्याने चोरट्याने झाडावरून वरच्या मजल्यावर प्रवेश केला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।